जय महाराष्ट्र मित्रांनो, आता तुम्ही थंबनेल तर पाहिलाच असेल की भरपूर जण आपल्या वजनाला कंटाळून नये, वजन जास्त असले की भरपूर प्रकारचे आजार पण होतात. पण भरपूर जणांना समजत नाही की बाबा कोणते पदार्थ खाल्ले पाहिजे, कोणते पदार्थ टाळले पाहिजे. मित्रांनो, आता मी स्वतः ट्रान्सफॉर्मेशन केलं फक्त 60 दिवसामध्ये. माझं वजन होतं 87 केजी आणि मी फक्त 2 महिन्यामध्ये, बॉडी तर माझी ऑलरेडी भारीच होती, पण मी मसल डाऊन न होता फक्त फॅट डाऊन केलं. 87 वरून मी 80 केजी, 7 किलो वजन मी कमी केलं. पण हे फक्त फॅट मध्ये केलंय. माझ्या मसल अजून तशाच आहे. तुम्हाला मी माझं ट्रान्सफॉर्मेशन दाखवतोच, कारण की त्यासाठी वर्कआउटही करायला लागतो, डाईटही करायला लागतो. पण भरपूर जणांना वाटतं बाबा हे डाईट 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 हे खाय काय. आता भरपूर जण काय करतात की वजन कमी करण्यासाठी ना खाणं भरपूर कमी प्रमाणात टाळतात, म्हणजे खातच नाही. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, विकनेस होतो. त्यांना प्रोटीन भेटत नाही, मिनरल भेटत नाही, विटॅमिन भेटत नाही. पण ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोटीन पण भेटलं पाहिजे आणि आपली ताकद पण टिकून राहिली पाहिजे, समजलं का. त्यासाठी मित्रांनो काय करायचं, कोणते पदार्थ खायचे टाळायचे आणि कोणते पदार्थ खायचे ह्याबद्दलचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला वजन कमी करण्याबाबत जर काही अडचण असेल तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर जरी मला कमेंट बॉक्समध्ये टाकला तर तुम्हाला गाईड हे 100% केलं जाईल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की आपल्याला दिवसभरामध्ये किती कॅलरीज लागतात, तुम्ही किती कॅलरी रोज इनटेक करता हे पण तुम्हाला माहित नसेल. पण मित्रांनो, आपण रोजच्या जीवनामध्ये समजा वजन मेंटेन ठेवण्यासाठी भरपूर जण कॅलरी बद्दलचा अभ्यास असेल किंवा जिम वगैरे करतात, जे पहिल्यापासून डाएट करत असतील तर त्यांना कॅलरीजचं महत्व माहिती आहे की किती कॅलरी इनटेक केला पाहिजे. तर मित्रांनो, आपलं वजन मेंटेन ठेवण्यासाठी आपण 2000 किलो कॅलरी पर्यंत आपण वजन कॅलरी रोज इनटेक केला पाहिजे. आता माझं स्वतःच चालू आहे आता, तर मी स्वतः आता 1800 किलो कॅलरी इनटेक करतो बॉडीमध्ये. त्याच्यापेक्षा जास्त मी कॅलरीज खात नाही, कारण कसं जास्त कॅलरी आता आपल्याला रोज पाहिजे. समजा आपल्याला 2000 कॅलरी पाहिजे रोज, पण आपण 2000 पेक्षा 2500 कॅलरी खाल्ली किंवा 3000 कॅलरी खाल्ली किंवा 3500 कॅलरी खाल्ली, तर जे वर्षाचे समजा 3000 कॅलरी आपण खाल्ली तर आपलं 1000 कॅलरी उरते. मग त्या 1000 कॅलरीचं बॉडीमध्ये फॅटमध्ये रूपांतर होतं. मग ते काय होतं, आपण जास्त कॅलरीज खातो. भरपूर जणांना वाटतं की राव मी तर जिम पण करतो, वर्कआउट चाललंय, चांगला घाम गावतो, माझं वजन का कमी होत नाही. पण तुमच्या हे जीभ आहे ना, जीभला चाठळ आहे तुमची, तुमचा जीभवरती कंट्रोल नाही. तुम्ही खाऊन वजन पार 200 200 400 400 किलो उचलत आहे, डोंगर पाळताय, काय काय वर्कआउट करताय, घाम गाळताय, पण तुमचं वजन काही कमी व्हायना. तुमच्या नाही जीभवरती तुमचा ताबा. तुम्ही रोज 5-5 चपात्या खाल्ल्या, भात खाल्ला चांगला कुकरचा डाबाभर, मस्त बाहेर घेतला 5-5, जिभेला टेस्ट लागले तुमच्या, वडापाव लय खाल्ले तुम्ही, तुमच्या बा लाळ टपकस तर तुम्ही वडापाव खाता, बर्गर खाल्ला, म्हणजे बाहेरचे कोणतेही तेलकट पदार्थ आहे. भूक लागली घेतला चिप्सचा पुडा, भूक लागली घेतली केळी. केळी ठीक आहे शरीरासाठी चांगली, पण किती केळी शरीरासाठी चांगली, त्या केळीमध्ये कॅलरी किती आहे, ते तेलकट पदार्थ तुम्ही घेतलाय, त्या चिप्स मध्ये कॅलरी किती आहे. तो बर्गर खाल्ला बडा मोठा, मला जम्बो बर्गर द्या, जम्बो, लाईन लावतात पार तिथं कोरेगाव पार्कला आमच्या पुण्यामध्ये, अशी लाईन लावतात आणि बर्गर खातात, खा करीतात पार. आणि त्याच्यामध्ये कॅलरी किती आहे, तेवढ्या कॅलरी बर्न करायला आपल्याला किती जीव काढायला लागतो माहिती आहे का तुम्हाला. हे सत्य तुम्हाला त्याच्या मागणं तुमचा हा व्हिडिओ मी त्याच्यामध्ये कॅलरी किती लागतात. तर मित्रांनो, आपल्याला 0 कॅलरी पासून आपण सुरुवात करू की 0 कॅलरी मध्ये काय आहे. आपण रोज पाणी पितो, आता किती पितो मी तर दिवसभरामध्ये 4 लिटर पाणी पितो, मोजून पितो मी 4 ते 5 लिटर. पण 4 लिटर मला इनटेक होतं, कामामुळे मला होत नाही. पाण्यामध्ये 0 कॅलरी आहे, तुम्ही किती पण पाणी प्या, पोटभर पाणी प्या. पण त्याच्यानंतर येतं बाबा, आपण तुम्हाला माहिती वजन कमी करण्यासाठी भरपूर जण सॅलड वापरतात, समजलं का. समजा आपण 100 ग्रॅम सॅलड घेतला, त्याच्यामध्ये गाजर, काकडी घेतली, मुळा घेतला, बीट घेतलं, हे घेतलं आपण 100 ग्रॅम, तर 100 ग्रॅम मध्ये आपल्याला किती कॅलरी मिळणार माहिती आहे का, फक्त 20 कॅलरी. आपण ते कॅलरी म्हणजे आपण ते पोट भरण्याकरता वापरू शकतो. गाजर, काकडी, मुळा, बीट, टमाटर हे वजन कमी करण्यासाठी भरपूर जण वापरतात. हे आपण जास्त प्रमाणात खाल्लं ना, म्हणजे समजा भले तुम्ही अर्धा किलो काकडी खाल्ली, किती 500 ग्रॅम काकडी खाल्ली किंवा सलाड खाल्लं 500, तुम्हाला त्याच्यामध्ये किती कॅलरी मिळणार आहे, 100 ते 150 कॅलरी तुम्हाला त्याच्यामधून मिळणार, समजलं का. पण ही कॅलरी खूप कमी, पण आपलं पोट पण भरलं जातं. पण ह्याच्यासोबत मित्रांनो आपल्याला प्रोटीन पण पाहिजे. समजा तुम्ही दिवसभरामध्ये एखादा प्रोटीन शेक घेत असेल किंवा काय घेत असेल, हे तुम्ही घेतलं पाहिजे जर तुमचा हेवी वर्कआउट चालू आहे. समजा एखादा सामान्य माणूस आहे किंवा एखादा बिझनेसमन आहे, त्याला त्याच्या उठता बसता त्याला खाली त्याला कपडे घालाय, चड्डे घालाय पण लोक असतील, तर त्याची जर बॉडीची हालचालच होत नसेल, रोज त्याची कॅलरीज बर्न नसेल, सकाळी उठला काय त्याची सोयी सुविधा करून आला,
सकाळी गाडीत बसून ऑफिसला गेला, तिथं ठापठूप साया मारल्या मस्त पैकी, परत माघारी आला, काहीच नियोजन नाही, खा 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 मस्त खातोय नुसता. तुमच्या 2-3-4 हजार बर्न जर इंटेक झाल्या आणि त्या बर्न नाही झाल्या तर तुमचं वजन वाढणार ना. चांगले लठोळे तुमच्या मांड्या होत्या, बॅग तुमची लठोळी होईल का नाही, वजन वाढणार तुमची. त्यामुळं तुमचं आता मी हे बाकीच्या माहिती तुम्हाला भरपूर सांगितले. मी आता डायरेक्ट विषयावरती येतो की काय खाल्लं पाहिजे. तुम्हाला सांगितलं मी गाजर, काकडी, मुळा, टमाटर ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॅलरी असते, आणि पाणी की जेवढं पण प्यासन त्याच्यामध्ये कॅलरीज नसते, अजिबात 0 कॅलरी. आणि त्याच्यानंतर मग आपला विषय येतो की आपण रोज चपाती खातो, बरोबर का नाही. आता मी रोज फक्त 100 ग्रॅमच्या पिठाच्या चपात्या खातो. 100 ग्रॅम पिठामध्ये कार्ब्स मध्ये मित्रांनो 4 कॅलरी असते, पर ग्रॅम 4 कॅलरी. मग आता 100 ग्रॅम पिठाच्या चपात्या केल्या, मग 100 ग्रॅम चपाती म्हणले की 100 गुणुले 4, 400 किलो कॅलरी वन टाइम मी इंटेक करतो. त्याच्यावर 200 ग्रॅम बॉइल चिकन घेतो, त्याच्यामध्ये मी प्रोटीन इंटेक साठी घेत असतो. म्हणजे दिवसभरामध्ये 1800-1900 किलो कॅलरी इंटेक करतो. आणि सॅलड पण खात नाही मी, तुम्ही खाऊ शकता, तुम्हाला वजन मेंटेन ठेवायचं, मी बॉडी बनवतोय. आणि संध्याकाळी मित्र, आता तुम्ही हे तुम्हाला चपातीचं सांगितलं, समजा तुम्ही बाहेरचे तेलकट पदार्थ खाल्ले, तुम्ही वडापाव खाल्ला, वडापाव मध्ये कार्ब्स येतात, तेल येतं, समजा मैदा येतो. पण ह्याच्यामध्ये समजा तुमचा एक वडापाव समथिंग 250 ग्रॅमचा झाला, पण तुमच्या 250 ग्रॅम मध्ये तुमच्यात कार्ब्स आले, तेल आले, म्हणजे ह्याच्यात ॲव्हरेज मित्रांनो, ॲव्हरेज गुणुले 6, 25 किती झाले मित्रांनो, 25 150, म्हणजे 1500 कॅलरी तुमची डायरेक्ट इंटेक झाली ना बॉडीमध्ये. 1500 कॅलरी जर तुम्हाला जर बर्न करायचे येड्यांनो, तुम्हाला लागेल 50 किलोमीटर पळायला. म्हणजे तुम्ही वडापाव खा किंवा बर्गर खा, पिझ्झा खा, बाहेर कोणते बी पदार्थ खा, किंवा गोड पदार्थ गुलाबजाम खा, पेढा खा, ह्याच्यामध्ये मित्रांनो 250 ग्रॅम जर असेल तर तुमचे ते 1500 कॅलरी जाईल. जर 100 ग्रॅम असेल तर मित्रांनो 600. 100 ग्रॅम जर तुम्ही गुलाबजाम खाला, 100 ग्रॅम वडापाव खाला, 100 ग्रॅम समोसा खाला, 100 ग्रॅम पिझ्झा खाला, तर तुमच्या 600 कॅलरी इंटेक होत्या. 600 कॅलरी मध्ये झालं किती, तुमच्या बॉडीमध्ये रोज जर 600 कॅलरी गेल्या तर तुमची बॉडी कधीच बनणार नाही, की वजन कधीच कमी करणार. म्हणजे 600 म्हणजे असे तुम्ही 4-5 वडापाव खाल्ले तर 2-3 हजार कॅलरी एकदा इंटेक होतील. तर जेवायच्या टायमाचे 500 कॅलरी, 2 टाइम जेवण करतो, सकाळी नाश्ता करतो, त्या टायमाचे 500 कॅलरी, म्हणजे 5-1500 कॅलरी तर जेवणाचेच. किती खाता काय माहिती तुम्ही, जेवढं जास्त खासाल तेवढे कॅलरी बॉडीमध्ये इंटेक होईल. त्यामुळे मित्रांनो चपाती ही लिमिटेड खायची, कारण की 100 ग्रॅम चपातीमध्ये मित्रांनो 400 ग्रॅम किलो कॅलरी असते. आणि त्याच्यामुळं चपाती लिमिटेड, म्हणजे भातामध्ये पण मित्रांनो 1 ग्रॅम बरोबर 4 किलो कॅलरी. त्यामुळे भात पण लिमिटेड खायचं, की आपल्या बॉडीमध्ये किती गेला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपण पालेभाज्या खातो, फळं खातो. पालेभाज्यामध्ये पण पर 100 ग्रॅम 20 किलो कॅलरी असते. त्यामुळे पालेभाज्या पण जास्त इंटेक करायच्या बॉडीमध्ये. आणि जेवढी पण फळं असतील मित्रांनो, तुम्ही घेतलं बाबा अर्धा किलो, तुम्ही बाबा द्राक्ष घेतले, अर्धा किलो कलिंगड घेतलं, 100 ग्रॅम तुम्ही द्राक्ष घेतले, तर 100 ग्रॅम मध्ये तुम्हाला 50 ग्रॅम, म्हणजे जेवढे ग्रॅम घेतील तेवढे अर्ध त्याच्यामध्ये कॅलरी आहेत. म्हणजे 100 ग्रॅम जर द्राक्ष घेतली तर त्याच्यामध्ये 50 ग्रॅम कॅलरी आहे. त्याच्यामुळं फळे आणि पालेभाज्या आणि पाणी आणि सलाड ह्याच्यामध्ये सगळ्यात कमी कॅलरीज असते. पण ह्याला एक अपवाद आहे, तुम्ही जर केळी खाल्ली, समजा 100 ग्रॅम तुम्ही केळी घेतली तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅम किलो कॅलरी आहे. समजा बटाटा घेतला, बटाट्यामध्ये सगळ्यात जास्त किलो कॅलरी. ज्याला वजन वाढवायचं त्यांनी कॅलरी जास्त खा, आणि ज्याला वजन कमी करायचं त्यांनी कॅलरी कमी खा. म्हणजे पण 1000 वर असाल तुम्ही, 1600, 1800, 2000 अशी कॅलरीवरती तुम्ही काम करा. जेवढं तुम्ही कॅलरी कमी कराल तेवढं तुमचं वजन कमी करण्यास तुम्हाला मदत होईल. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन इंटेक पण घ्या तुम्ही. प्रोटीन जर नाही तुम्ही इंटेक केलं तर तुमची बॉडी विकनेस येईल, त्यामुळे प्रोटीन पण इंटेक करा. जर तुम्ही तेलकट पदार्थ खाता, चिप्स वगैरे खात असताल तर मित्रांनो त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅलरी. समजा तुम्ही 100 ग्रॅम तेलकट पदार्थ खाल्ले तर त्याच्यामध्ये मित्रांनो 900 ते 950 किलो कॅलरी असते. त्यामुळे ज्याला वजन कमी करायचं त्यांनी तेलकट अजिबात खाऊ नका, नाही तर मग तुमचं वजन कधीच कमी होणार नाही. तुम्ही किती पण वर्कआउट केला तर पहिल्या काळी नाही का लोक मजबूत खायचे, मजबूत काम करायचे. हे शेतकरी असते, बिगारी लोक बघितले का तुम्ही कधी? असा सांडच्या सांड निसता माजलाय, पोळ निसता, कधी बघितलाय का बिगारी? यांच्या रोजचे काम आहे मित्रांनो. हे सकाळी एकदा नाश्ता केले की डायरेक्ट दुपारी जेवण, आणि दुपारचं डायरेक्ट संध्याकाळी जेवण, किंवा काही 90 टाकून असतात खाऊन मध्ये, त्यांचा विषय का. पण काही हे काम करणाऱ्या बाया, हे शेतात जाणाऱ्या बाया, हे बिगारी, हे शेतकरी, यांचे वजन कधी बघितल्यात का तुम्ही? कारण ह्यांची रोजची काम आहे, तेवढ्या कॅलरीज बर्न होतात. पण काही सांड असतात आपले पोळ,
की ते काहीच काम करत नाही, त्यांना मित्रांनो माझ्या मध्ये 1600 कॅलरी लागते रोजच्या रोज. म्हणजे 1600 इंटेक नाही करते, 3200 350 4000 कॅलरीज इंटेक करतात. त्यामुळे ते तुम्ही म्हणता काही काही श्रीमंत माणसं यांची वजन लय वाढलेले असतात. अहो त्यांना कामच नाही ना काय, नुसते गाडीवर पोंद्यावाने बसायचं आणि ऑफिसला जायचं आणि इकडं तिकडं जरा झॅके आणायचे आणि परत माघार यायचं आणि नुसतं खायचं. त्याच्यामुळे त्यांचे वजन वाढतात मित्रांनो. त्यामुळे ते काय फिटनेसकडे लक्ष देतात, ते ओनली मनी, पैसा आपणा सपना मनी मनी. त्यामुळे त्यांचं लक्ष फक्त पैशावर असतं. पण मित्रांनो ही शरीर संपत्ती मित्रांनो सगळ्यात मोठी संपत्ती, ती आपण कमवली. कशी आपली बॉडी तुम्हाला माहितीच आहे की मी किती दिवसामध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं तुम्हाला. पार मी पहिल्या दिवसापासून 68व्या दिवसापर्यंतचं ट्रान्सफॉर्मेशन मी तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो. इंस्टावरती मी रेग्युलर व्हिडिओ बनवत असतो. आता मित्रांनो ह्याच्यामध्ये खायचं काय, तर मित्रांनो पालेभाज्या खायच्या, ग्रीन सॅलड खायचं, ह्याच्यामध्ये फळे खायचे आणि प्रोटीन पण इंटेक करायचं, समजलं. आणि काय खायचं नाही, जे तळलेले पदार्थ आहे, मैदा आहे जास्त. राईस पण खातो मी, पण कमी प्रमाणामध्ये खा. चपाती खातो मी, पण कमी प्रमाणामध्ये खा, कारण की कार्ब्स पण बॉडीला पाहिजे. बॉडी जर कार्ब्स नसेल तर आपले बॉडी वीक होत जाते, अंगामध्ये ताकद राहत नाही. त्यामुळं गोड पदार्थ खाऊ नका, तेलकट खाऊ नका, मैदा खाऊ नका, कार्बोहायड्रेट जास्त खाऊ नका. लिमिटेड खर्चा, तुमचं वजन कमी होण्यामध्ये मित्रांनो खूप मदत होईल तुम्हाला. फक्त तुम्ही आता जे खाता ना त्याच्या कॅलरीज बघा आपण किती खातोय. ज्याला वजन कमी करता तेलकट खाऊ नका, गोड खाऊ नका, बाहेरचं काहीच पदार्थ खाऊ नका. तेला चक्क फ्राय केलेले चिकन फ्राय वगैरे तुम्ही लय खाता बाहेर, ते अजिबात टाळा. जरा ज्याला वजन कमी करताना जिभेवरती मित्रांनो ताबा ठेवा, सगळं व्यवस्थित होईल. तुम्हाला ह्या व्हिडिओ बद्दल मित्रांनो तुम्हाला काय अजून अडचण असेल किंवा ट्रान्सफॉर्मेशन करायचं तुम्हाला वैयक्तिक डाएटही दिला जाईल, वर्कआउटही दिला जाईल, आठवड्याच्या आठवडा तुमचा फॉलो घेतला जाईल. कोणाला वजन कमी करायचं असेल तर 100% तुमचं वजनही कमी करून दिलं जाईल, तुम्हाला स्पेशल डाएट देऊन आणि तुम्हाला वर्कआउट देईल मित्रांनो. तर डीएम करा किंवा कोणालाही करायचं असेल तर मेसेज करा, मी तुम्हाला नक्कीच कॉल करणार याच्याबद्दल मित्रांनो. व्हिडिओ बद्दल काय तुम्हाला अडचण वाटली असेल तर ह्याच्यामध्ये काय थोड्याफार चुका झाल्या असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण की मी कॅलरीज वरती माझं काम चालू आहे. मी स्वतः वजन कमी केलं, त्यामुळे मला जो अनुभव आला तो मी तुम्हाला शेअर केला मित्रांनो. आणि असंच तुम्ही डाएट केला आणि तुमचंही वजन कमी केलं तर मित्रांनो चांगली गोष्ट आहे मित्रांनो. काय वाईट वाटलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट सांगा, आणि आपली बॉडी कशी बनवली आपण ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.